औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. या ओळींना सार्थ ठरवणाऱ्या अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाचा जन्म 15 मार्च 1932 रोजी घोटी इथे तकतमल आणि सुंदराबाई पीचा यांच्या घरी झाला. नाव ठेवलं किसनलाल. तकतमलजींनी अनेक स्वातंत्र्य संग्रामांमध्ये भाग घेतला होता. आईबाबांच्या संस्कारांच्या सावलीत किसनलाल हळूहळू सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगती करू लागला. 2 बहिणींचा एकुलता एक भाऊ म्हणजे आपले किसनलालजी घरात सगळ्यांचेच लाडके होते. किसनलालजींना दुर्दैवानं पितृछत्र आणि मोठ्या भावाचा म्हणजे जोगीलालजींचा सहवास फार काळ लाभला नाही. भावसा का पिताजी का साहब बहुत जल्दी चला गया ना. 3 साल की उम्र में चला गया था और 6 साल की उम्र में उनके भाई भी इनका भी देहांत हो गया था. इसके बाद उन्होंने उनकी भाभी ने उन्होंने बड़ा परिस्थिति से डट के मुकाबला किया और बिजनेस को खड़ा किया, बाकी सब परिवार को संभाला. किसी भी परिस्थिति में उन्होंने हिम्मत नहीं हारी. हमेशा एक दूसरे का साथ देते रहे, सबको लेके चलते रहे. और दोनों देवर भाभी एक दूसरे की सलाह मशविरा करके ही कोई भी कार्य करते थे. त्यांनी इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यांना मणिलाल शहा, दामू अण्णा आणि आदम बाबांसारख्या मित्रांची साथ मिळाली. अरे भावसा, हर चीज़ के पक्के, वादे के पक्के. मैंने सुना था कि बचपन में एक बार वो एक सुपारी एक दुकान से चुरा के लाए थे, तो दादी जी ने उनको डांटा, बोला कि कभी ऐसे काम नहीं करना चाहिए, जो चाहिए वो मांग लेना चाहिए. पर तब से उन्होंने एक नियम लिया कि कभी मैं झूठ नहीं बोलूँगा, कभी चोरी नहीं करूँगा. तो आज तक उस पे वो चल रहे हैं. इसलिए हम लोगों को उनके ऊपर सार्थ अभिमान है. पीछे हमारी जनरेशन भी वैसी ही चलेगी. वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक सुंदर वळण आलं. 3 भाऊ आणि 2 बहिणी अशा संपन्न नहार कुटुंबातील पानाबाईंनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. लहान वयातच झालेलं लग्न, घरच्या बाकी जबाबदाऱ्या आणि व्यवसायाचा सगळा व्याप सांभाळत असताना एखादा सामान्य माणूस अधिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष देऊच शकणार नाही. मात्र किसनलालजींकी बात ही कुछ और थी. वयाच्या 25व्या वर्षी किसनलालजींनी जैन संघ प्रमुखाची जागा स्वीकारली आणि 40 वर्षांपर्यंत पूर्ण ताकदीने आणि मेहनतीने ती पार पाडली. संघ समाज में काम करते हुए सिर्फ संघ के ही नहीं बल्कि समाज के, गांव के और अनेक जनों के काम में उन्होंने अपना ध्यान केंद्रित करते हुए लोगों की समस्याएं सुलझाई और दोनों तरफ समाधान हो ऐसा मार्ग जिन्होंने निकाला, ऐसी सलाह देने वाले अभय कुमार की बुद्धि जैसे काम करने वाले ऐसे महापुरुष को मैं वंदन करता हूँ. जो भी स्थानक में महाराज साहब आते उनकी देखभाल सेवा करने में समर्पित थे और स्थानक में जो भी संघ के मेहमान नवाजी करने में उन्हें आत्मिक सुख मिलता था. बाबाजीरो मणिभाई शा माते प्रेम होतोच भाईप्रमाणे રહેતા. उसोच राजकारण में मूलचंदभाई घोटी સાથે भी साथ दी. आन आठे दुष्काळ इगतपुरी तालुकाમાં भीषण दुष्काळ होतो उन टाईमने अन्नदानरो चोखो काम आपला संघतर्फे એ 2 જણાને अग्रसर રહેને व्यवस्थित पार पाड्यो. वानाकडून मी एक मोठं शिकवण ली कि बा परस्पर देवो भवो किंवा थे प्रत्येक आदमी में भगवान देखो, प्रत्येक विषयी थे प्रेम रखो. उराबू एक म्हणे मोठी वानाकडून देणगी मिळीन वा मारे जो आयुष्यरी जो धर्म साधना होती उरा में उरू म्हणे घनो मोठो फायदो होयो. संघ प्रमुख असताना अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. गरिबांना पाठबळ देण्यापासून ते सर्वच बाजूने समाजाची उन्नती करण्याचा जणू त्यांनी ध्यासच घेतला होता. गरिबांचे आरोग्याबाबतचे होणारे हाल पाहून त्यांनी त्यावेळी अनेक वैद्यकीय शिबिरे भरवली, ज्याचा खूप जणांनी लाभ घेतला. जिन्होंने एक धीर गंभीरता के साथ उन्होंने सहा है, क्योंकि उनके साथ काम करने वाले कुछ लोग नाराज होकर चले गए, कुछ लोग समर्पण से उनके साथ रहे, लेकिन उन्होंने कभी भी अपनी धीरोदत्त भूमिका को छोड़ा नहीं. सहनशीलता, संयमता उनके अंदर का अद्भुत गुण है जो हमें निश्चित रूप से सीखना चाहिए. पण एवढ्यावरच थांबणार ते किसनलालजी कुठले? जैन भवनाच्या जमिनीसाठी बंधू भगिनींच्या खांद्याला खांदा लावून ते लढले. जैन भवनाच्या पायापासून संपूर्ण बांधकामाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मोठ्या सचोटीनं ती पूर्ण केली.
स्वतः कमी शिकलेले असले तरी शिक्षणाचं महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी जैन पाठशाळेची स्थापना केली. दुसरीकडे उदार मनाने मारवाडी मंगल कार्यालयासाठी स्वतःची जमीन सुद्धा देऊ केली. संघ प्रति बाबाजीरो मत इसो होतो कि संघ में जैन भवन, जैन स्थानक, जैन पाठशाला जी भी बनाई उरा में बारून चंदो या काही बी वर्गणी लावणी नाही. आपलं गाव आपलं समर्थ आहे आणि उरामुळेच आपल्याने उत्पन्न सर्व वस्तू उभी करणी आणि उरा में श्री संघला सगळ्या लोकांनी साथ दी और उन्होंने सभी वस्तु सुरक्षित हुई आज है. दादाजी का एक अलग ही रूप मैंने देखा. कब मैं वो आपको बताता हूँ. मैं अराउंड 5th या 6th स्टैंडर्ड में होगा. मेरी हिस्ट्री का पेपर था. मम्मी थी नहीं तो और नेक्स्ट डे एग्ज़ाम था तो मुझे कुछ सूझ नहीं रहा था पढ़ाई कैसे करूँ और मैं रोने लग गया. फिर दादाजी मेरे पास आए. क्या हुआ मुझे पूछा, मुझे समझाया कि ऐसे नहीं करते, मैं तुझे पढ़ाता हूँ. उस रात क्योंकि नेक्स्ट डे एग्ज़ाम थी तो उस रात वो मेरे साथ रात को 2 बजे तक बैठ के उन्होंने मुझे पढ़ाया. दीदी ने और उन्होंने मिल के मेरे को पढ़ाया, मुझे रेडी कराया एग्ज़ाम के लिए. और नेक्स्ट डे जब मैं एग्ज़ाम के लिए गया, मैंने पेपर दिया और जब रिज़ल्ट आया तो मैं खुद शॉक था क्योंकि जिस पेपर का मुझे एक्सपेक्टेशन था कि मैं पास ही नहीं होऊंगा, उस पेपर में मुझे 50 में से 49.5 मार्क्स आए. अभी रिसेंटली मेरा रिज़ल्ट लगा सीए का. सो दादा साहब आए थे मुझे मिलने के लिए और कॉन्ग्रेचुलेट करने के लिए. एंड व्हेन ही केम ही उन्होंने मुझे इतने सारे क्वेश्चंस पूछे, एन नंबर ऑफ क्वेश्चंस लाइक एग्ज़ाम्स कहाँ से दिया, ऑनलाइन था या फिर ऑफलाइन था, फिर कौन सा अटैम्प्ट था, इंटर्नशिप कहाँ से किया, एंड XYZ बहुत सारे क्वेश्चंस थे. और मैं इतना इम्प्रेस थी उनके क्वेश्चन से कि इतना एज होने के बाद भी उनको हर एक फील्ड का इतना प्रॉपर नॉलेज था और इतना अप टू डेट क्वेश्चंस थे उनके कि आई वॉज लाइक कि मुझे इनको देख के ही वॉज माई आइडल एंड ही इज़ माई आइडल एंड ही विल बी माई आइडल. कुठल्याही कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून टाकणारे खूप कमी लोक असतात आणि अशाच लोकांना समाज अग्रस्थानी ठेवतो. ज्यात किसनलालजींचा समावेश होतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मैंने मेरे दादी जी, मेरी माँ सा और पिताजी इनका छत्र छाया पाया और मेरे को बचपन में ही गोद दिया. मगर मेरे को एक साथ बांधने की जो कला उन्होंने सिखाई है, हम दोनों भाइयों का परिवार हमारे को एक साथ रह के सब भाई की बहुत याद आती है मगर पिता ने वो याद आने नहीं दी. इस परिवार को हमारे लिए संभाला है वो पिताजी की वजह से और उन्होंने संघ को संभाला है और इतने पूरे घोटी के जन समुदाय को संभाल के आज तक हमारा परिवार भी संभाला है. इससे ज़्यादा मैं कुछ बोल नहीं सकता. कधीच स्वस्थ न बसणं हा किसनलालजींचा मूळ स्थायी भाव. त्यामुळे ते नेहमी कुठल्या न कुठल्या कार्यक्रमात व्यस्त असायचे. त्यातीलच एक कौतुकाची गोष्ट म्हणजे परमपूज्य उमेश मुनीजी यांच्यासाठी सन 2004 मध्ये त्यांनी आयोजित केलेला चातुर्मास. तसंच गावातल्या पंचायतीचे सदस्य बनून त्यांनी घोटीमधल्या लोकांच्या अनेक समस्या सोडवल्या. किसनलालजींचं हे उल्लेखनीय काम बघून अनेक मोठमोठ्या हस्तींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कार्यामध्ये आपलं योगदान दिलं. आदरणीय शरद पवार, अजीज प्रेमजी, सुरेशदादा जैन, शांतीलाल मुथा, वसंत पवार, अरुण गुजराती, RC बाफना अशा अनेक लोकांबरोबर काम करून किसनलालजींनी प्रत्येक कार्यावर आपला ठसा उमटवला. नारायण सेवा संस्थान, दूध गोशाळा अथवा अन्य अनेक सेवाभावी संस्थांना किसनलालजी नेहमीच आर्थिक मदत देत आले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक जनावरांनाही कत्तलखान्यांमध्ये जाण्यापासून वाचवलं. जैन भवनला दीक्षाचा कार्यक्रम चालू होता. एक 7-8 वर्षाचा विषय तो. आणि एक खाटीक बकऱ्याला घेऊन चालला होता. त्या खाटकाला बकऱ्याला घेऊन जाताना भाऊसांनी बघितलं ते जैन भवनजवळ आणि त्या बकऱ्याला सोडवलं का त्या बकऱ्यावाल्याला नेलं का सांगितलं तुझे किती पैसे ते घे पण बकरा सोड. ते सोडल्यानंतर भाऊसाबरोबर पायरीनं तो बकरा जैन भवनला दुसऱ्या मजल्यापर्यंत गेला होता आणि तो बकरा सोडून आणल्यानंतर माझ्याकडं स्वतः मी 5 ते 6 वर्ष आमच्याकडं होता. नंतर तो त्याला जखम झाल्यावर तो एक्सपायर झाला. तो पुन्हा परत भाऊसाहेबांनी त्याला जाळू नका काही नका ते जमिनीत पुरा आणि त्याच्या जागेवर झाड लावा.
नारायण सेवा संस्थान आपका हार्दिक स्वागत करते हुए निरंतर जुड़ाव एवं सहयोग के लिए आभार व्यक्त करता है। आप संस्थान के सम्मानित सदस्य हैं। आप श्री किशन लाल जी तकतमल जी पीचा संस्थान के सेवा प्रकल्पों में दान देकर सेवा को सींच रहे हैं। परिणाम स्वरूप आपके द्वारा किए गए दान सहयोग से दिव्यांग ऑपरेशन संभव हुए हैं। आपकी सेवा भावना और समर्पण अद्भुत है। हम ऐसी ही सेवा की आगे भी अपेक्षा करेंगे एवं संस्थान परिवार आपका सदैव आभारी रहेगा। कोई भी उनसे छोटा या बड़ा, कोई गरीब हो या अमीर, सबको एक समान रखने वाले घोटी गांव के चहेते ऐसे भावसा। मेरे भावसा दुनिया के सबसे प्यारे पिता है, मेरी प्रेरणा और मेरे जीवन के आदर्श है। भावसा बोले तो मन में तो पहले आता है कि एकदम वही सॉफ्ट पर्सन है, लेकिन ऐसा नहीं है कि जैसी सिचुएशन रहती है वैसे वो रिएक्ट करते हैं और वो सिचुएशन के हिसाब से बिल्कुल सही रहता है। ऐसा मुझे एक टाइम अनुभव भी हुआ कि मैं करीबन 7 से 8 साल का होगा, तब एक बार बिना बोले मैं नदी पे चले गया था गणपति विसर्जन के लिए। तो जब वो तो सब तरफ ढूंढ ढूंढ के परेशान हो गए और एंड में जब मैं घर पे आया तो मेरे को मतलब जैसे याद आता है कि एक ही टाइम उन्होंने मेरे को मेरे लाइफ में मारा था। तो ये इससे तो ऐसा लगता है कि भाई उनको जो चीज़ जैसी है वैसी परफेक्ट लगती है टाइम टाइम पे, या जो भी चीज़ आप करो उनको बता के करो। माझ्या लहानपणापासून माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर किंवा माझं खरं आजोळपण म्हणजे गोटी, माझे नाना किसनलालजी पिच्चा म्हणजे माझ्या सगळ्या प्रश्नाचे काय देणारं उत्तर, सापडणारा मला मार्ग आणि दाखवणारा माझे मार्गदर्शक म्हणजे किसनलालजी सापीचा। याच काळात त्यांनी मनीलाल किसनलाल ट्रस्टची स्थापना केली। त्यातूनच जन्म झाला घोटीच्या प्रसिद्ध नूतन आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा, जिथे ते आजही चेअरमन म्हणून कार्यरत आहेत। नुकतीच त्यांनी शाळेच्या विस्तारासाठी 2 एकर जमीनही विकत घेतली आहे। फक्त शिक्षणच नाही तर आर्थिक क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे। घोटी मर्चंट बँकेची स्थापना करण्यापासून ते चेअरमन म्हणून पदभार सांभाळत त्यांनी या बँकेची घोडदौड कायमच प्रगतीपथावर ठेवली। किसनलालजींना कायमच प्रकाशजी पीचा यांची खूप साथ मिळाली। दोघांनी मिळून अनेक सामाजिक उपक्रमांना पूर्णत्वाला नेलं। सार्वजनिक आयुष्याबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा त्यांच्यासारखा अतिशय साधा, सर्वांना जीव लावणारा आणि सगळ्यात मिळून मिसळून वागणारा माणूस क्वचितच सापडेल। किसनलालजींना 2 मुलं आणि 4 मुली आहेत। मंगला कोठारी, मदनलाल पीचा, भारती सुराणा, कल्पना छाजेड, सुनीता कोटेचा आणि स्वर्गवासी नंदलाल पीचा। नंदू अत्यंत कठीण काळातून जात होता। त्यावेळेस जेव्हा आता सर्व उपाय थकले असे कळलं, तेव्हा भाऊसांनी जो निर्णय घेतला त्याला संथारा देण्याचा, तो एक धीरोदात्त बापच करू जाणे आणि धार्मिक वालेच करू जाणे। माझी सासूबाई आणि मोठ्या सासू या दोघांच्या आजारपणानंतर योग्य वेळी त्यांना संथारा देण्याचा निर्णय हा सुद्धा एक धार्मिक अधिष्ठान असलेला पती किंवा दीरच करू शकतो। एक प्रसंग आमची मेवणी भारती याचा ॲक्सिडेंट झाल्यावरती त्यांनी जेव्हा आमच्याबरोबर निघालो, रात्री 12ला निघालो, 5 वाजता पोहोचलो, तिथल्या परिस्थितीची जाण आल्यानंतर त्यांनी धीरोदात्तप्रमाणे आपल्या मुलीचं नेत्रदान व्हावं हा निर्णय दिला। अशा धीरोदात्य बापाला माझा सलाम। लहानांबरोबर लहान मूल होऊन तर मोठ्यांशी मोठ्याप्रमाणे मिळून मिसळून वागणाऱ्या किसनलालजींनी सगळ्यांनाच स्वतःच्या प्रेमाच्या छायेत सामावून घेतलंय। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेच्या श्लोकाचं परिपूर्ण पालन करणारे आमचे भाऊसा, आमच्या भाऊसाची जी सेवा आणि भाऊसाचं जे मनमळावपण आहे, त्यामुळे समाज बांधव, नातेवाईक, मुलं
मुली, सुना, जावई, नात आणि नातसुना तसेच पणतू या सर्वांचे ते आवडते. सबसे पहले मेरी मुलाकात उनसे पुणे में हुई जब वो मुझे देखने आए थे. तब उनको देख के ऐसे लगा कि बहुत ही ट्रेडिशनल, पुराने ख्यालों के, ऑर्थोडॉक्स व्यक्तित्व वो रहेंगे. पर जब उन्होंने मुझसे सबसे पहले एक प्रश्न पूछा कि देख भाई, थने गोटी मालूम है किसो है, गोटी थने जर वाटतो थने एक बार घोटी आवनो है, मारो घर देखनो है, मारो गांव देखनो है, तो तू कभी भी आई सके. थने कई भी प्रॉब्लम वाट्यो कि थने यो ब्याव नहीं करनो है, थने नहीं एडजस्ट हुई रह्यो है, तो तू ब्यावरा पहला मने एक बार फ़ोन करके मने कह दियो ना कि मैंने नहीं करना है दादा सा, तब मैं वो सब हैंडल करूँगा. उनकी यह बात सुन के मैं बहुत इम्प्रेस हो गई. और वो बिल्कुल भी पुराने ख्यालों के नहीं हैं, वो नए ख्यालों को लेके चलते हैं. ऐसे हैं हमारे दादा सा, जो छोटों के साथ छोटों जैसे, बड़ों के साथ बड़ों जैसे, उन्होंने हम सबको अपने प्यार के बंधन में बांध के रखा है. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे चंदन म्हणजे आमचे भाऊसा. वयाच्या 88व्या वर्षी बी मी त्यांच्यातला जो माणुसकीपण, जो जोश बघितला तो आजपर्यंत कुठेही नाही पाहिला. या कोविडच्या लॉकडाऊनमध्ये दीन, दुबळे, गरीब, रोजगार नसलेले, इतके सगळ्यांची घरी बसूनही कळकळीने चिंता करणारे हे म्हणजे आमचे भाऊसा. हे व्यक्तित्व कधीही बघूनही कोणाला सापडणार नाही. अशांची घरी बसल्या बसल्या, भाऊ जा उन्हे नसेल काही देणे आव, जा भाऊ आठे पुगायने आव. त्यांना जाण्याचे बंधन असले तरी पण घरी बसूनही ती कळकळ, ती चिंता, ती भावना लोकांच्या परोपकाराची त्यांनी कधीच कमी पडून दिली नाही. आणि आज 90व्या वर्षी बी हा सुगंध असाच दरवळत आहे. आणि माझी एकच प्रार्थना आहे की भाऊसा 100वी गाठो तुम्ही, आणि शेवटी एकच शब्द म्हणो की तू मारा लासुर्री आहे ना, ते लासुर्रीचं नाव राखजे. आज वयाच्या 90व्या वर्षीही किसनलालजी रोज सकाळी उठून देवपूजा करतात, नित्य नियमानं व्यायाम करतात, सर्वांबरोबर जेवण करतात, गच्चीवर वॉक करतात, दुपारी वाचन करतात, संध्याकाळी प्रतिक्रमण करतात. या सर्व डेली रुटीनमध्ये वेळ काढून नातवंडांबरोबर, पतवंडांबरोबर, मुलांबरोबर कॅरमही खेळतात. त्यांच्यामध्ये आज पण कमाल की ऊर्जा है. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी, या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. या कवितेसारखं सतत दुसऱ्यासाठी जगणाऱ्या, लोकांवर भरभरून प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या किसनलालजींना 90व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून अनेक जण मार्गस्थ होत राहावेत आणि असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही फुलवलेलं निरागस निर्मळ हास्य तसंच कायम राहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.